जय माता दी, चलो बुलावा आया है, माताने बुलाया अशी आत साथ घालून मातृसंस्कृती जपणारे विविध हिंदी व मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्साहात शनिवारी रात्री भक्तिमय प्रसन्न वातावरणात माता रानी की चौकी हा भजन संध्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। सायंकाळी देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली। ह्या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लता एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, प्रकाश कोटवानी, प्रमोद बनसोडे आदींसह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी व भाविक उपस्थित होते। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर से आनंद दिघे प्रतिष्ठानाच्या वतीने श्री अंबे माँ चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे। दररोज शेकडोच्या संख्येने भाविक इथे दर्शनाचा आणि भंडाऱ्याचा लाभ घेतात। या महायज्ञाच्या तिसऱ्या दिवशी भजन सम्राट डॉक्टर कमलेश हरिपुरी यांच्यासह डॉक्टर संतोष दुबे, रुची मिश्रा आदी कलाकारांनी माता रानी की चौकी हा भजन संदेश श्री गणरायाचे स्तवन करून प्रारंभ केला। तसेच तूने मुझे बुलायाच्या हाकेतून लाल चुनर नजर ना लग जाए पर्यंत नवरात्रोत्सवातील आध्यात्मिक जागर करताना भगवान झुलेलाल यांच्या भजनाचा नजराना सादर केला। या भजन संदेश तल्लीन झालेल्या भाविकांनी भक्तिभावपूर्ण आव्हानाला साथ दिली। सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञानिमित्ताने देवी मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता। माता की चौकी कार्यक्रमात प्रत्येक भजनावर भाविकांकडून जय माताजीच्या घोषणात माता रानीचा जय जयकार केला जात होता। अनेक भाविकांनी तर तल्लीन होऊन सभा मंडपातच ठेका धरला। चांदणे चांदणे एकवीर आई तू डोंगरावरी ह्या मराठी गीतांनाही भाविकांचा प्रतिसाद लाभला। माता रानीच्या महाआरतीने समापन करीत प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली। सारा जग है एक बंदा, सारा जग है एक बंदा, सबकी मंजिल ये सबकी मंजिल तेरा द्वारा। ओ सारा जग है एक बंदा, ओ सबकी मंजिल तेरा द्वारा, सबकी मंजिल तेरा द्वारा। ऊंचे पर्वत लंबा रास्ता, ऊंचे पर्वत लंबा रास्ता, पर मैं रहना शेरावाली, मैं आया शेरावाली, बनाया शेरावाली, मैं आया शेरावाली, शेरावाली पहाड़ा वाली, शेरावाली पहाड़ा वाली, मेरा वाली। सोने मन में जग गई बाती, मिल गए साथी पथ में मिल गए, सोने मन में जग गई बाती, सोने मन में जग मैया सुनती है, भगवान से कहती
जोर से बोलो, जरा जोर से बोलिए तो साचे दरबार की। बोल साचे दरबार की। ये अपने आप को आगे जो सच्चे कमलेश जी, आपने एक बात कह दी ना, माता आज नहीं तो कल देगी, माता आज नहीं तो कल जरूर देती है। मगर जितनी सारी माताएं अंदर मौजूद हैं, इन सभी के लिए माता का एक ऐसा लड़का जो मुख्यमंत्री बनने से पहले मुख्यमंत्री बना आणि ज्यांनी आज नहीं तो कल मिलेगा इसका पता नहीं, पण मी आज जर तुम्हाला देईन की अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचेल। आज दिव्याची ज्योत पेटवताना त्याला तेल लागतं ना, त्या तेलापासून साखरेपासून सगळ्या गोष्टींची व्यवस्था करून सगळ्या स्त्रियांना लाडकी बहीण म्हणून संबोधणाऱ्या आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी साऱ्यांना भरभरून दिलंय। म्हणून आपण देवीकडे प्रार्थना करूया की जर देवीनं त्यांना भरभरून दिलं, उपमुख्यमंत्री पद दिलेलं आहेच, पण आपण नक्षत्राणि रूपमश्विनो व्यात्तम् विष्णन्निखाणमं इखाण सर्वलोकं इखाण पावकानः सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती यज्ञं वष्टुधिया वसुः। जायचंय, आजूबाजूला अग्नी आहे, सांभाळून अंगाभोवती प्रदक्षिणा, देवीचे ध्यान करायचं। मुळात कोकणीचा नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव हा खूप प्रसिद्ध आहे आणि असं म्हणतात की ही देवी नवसाला पावणारी देवी, आणि त्याचा अनुभव बऱ्याच लोकांनी घेतला, ठाणेकरातल्या लोकांनी घेतलाय, बाहेरच्या लोकांनी पण घेतलाय। यावेळेला मला बऱ्याच कलाकारांकडनं पण अशी मागणी होती की आम्हाला या दर्शनाला यायचं, आणि साहेबांशी आणि मोठ्या बहिणी जेव्हा बोलणं झालं तेव्हा साहेब आणि मोठ्या बहिणी सुद्धा म्हणाल्या की चांगले जे ज्यांना आपल्या देवीवर विश्वास आहे त्या सगळ्यांना तू इकडे घेऊन ये। आणि मला आनंद होतो की पहिल्या दिवशी वर्षा उजगावकर होत्या, आज अलकाताई गुगल आहेत, उद्या सिद्धार्थ बोडके आहे,
परवा दिवशी निर्मिती सावंत आहेत, त्याच्यानंतर नॅशनल अवॉर्ड विनर निशा ठोसर आहे, त्याच्या जान्हवी किल्लेकर आहे. असे दररोज एक चांगला सेलिब्रिटीकडे दर्शनाला येतोय. ते सगळ्या शुभेच्छा देऊन जात आहेत. काल पण वर्षाताई उद्भवरांनी खूप छान शुभेच्छा दिल्या, आज अलकाताईंनी शुभेच्छा दिल्या. मला असं वाटतं हे सगळं आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांचा हा सगळा परिवार आहे. आणि हा परिवार असाच घडत नसतो. जेव्हा कोणीही कलावंतांना मनापासून प्रेम करत असतो तेव्हा हा परिवार घडत असतो. तुम्ही आता बातम्या पण बघितल्या की दुबईमध्ये अनेक कलाकार अडकले होते, त्यांना स्पेशल विमान पाठवून इकडे बोलवण्यात आलं. नुसत्या कलावंतांनाच नाही तर सर्वसाधारण लोकांना सुद्धा इकडे घेऊन ती विमानं आली. म्हणजे असा जनसामान्यांचा नेता आणि त्या नेत्याची ही देवी, या देवीचा आशीर्वादच साहेबांना आहे, त्यांच्या परिवाराला आहे. आणि यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा आशीर्वाद आहे. हा असाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कुटुंबाशी राहू द्या असं मी देवीच्याकडे प्रार्थना करतो. आणि महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगले दिवस येऊ दे, एवढंच नाही तर महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊ दे अशी देवीच्याकडे प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.